नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। बाजारात मटार छान यायला लागले आहे, त्यामुळे मला असं वाटलं मटारची कचोरी करावी। त्यामुळे आज मी कचोरी करणार आहे, तुम्हाला करून दाखवणार आहे। आणि ग्रीन पीस तुम्हाला माहिती आहे, इट इज ग्रेट सोर्स ऑफ विटॅमिन ए, सी, के आणि बी आणि मिनरल्स पण त्याच्यात असतात, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक। आणि इट इज गुड फॉर इन्फ्लेमेशन अँड हार्ट हेल्थसाठी चांगले असतात हिरवे वाटाणे मटार। तेव्हा आपण सुरू करूया। मी इथे कढई घेतलेली आहे, त्याच्यात थोडंसं मी तेल घेतलेलं आहे। आधी मसाला करून घेऊया। मी ग्रीन पीस घेतलेले आहे, ते मी जरा पाण्यात घालून, तेल अजिबात घेतलं नव्हतं, वाटून घेतले, जरा उकळलेत, म्हणजे त्याचा वास असतो एक प्रकारचा, तो निघून जातो पाण्यात उकळलं। पाणी काढून घेतलं आणि हे असे मिक्सरला किंवा मग तुम्ही मॅश पण करू शकता, हे असे करून घेतलेलं आहे। आणि उकळताना थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे। हे जवळजवळ अर्धी ते पाऊण वाटी मटार घेतलेलं आहे, हे आपण बाजूला ठेवूया। आता इथे गॅस लावून घेऊया। त्यात अगदी एखादा चमचा घातलेला आहे तेलाचा। त्याच्यात मी धणे आणि जिरे, 2 चमचे टेबलस्पून धणे आणि अर्धा ते पाऊण टीस्पून जिरं घेतलेलं आहे, ते जरा परतून घेते। तेल छान तापलेलं आहे। थोडासा हिंग पण मी घालते त्याच्यात। हिंग घातलं, तेल तापलंय छान। थोडीशी पिठी साखर घालू शकता तुम्ही, पण मी चिमूटभर साधी साखर तेल तापल्यामुळे घातलंय। मीठ घालते पाव चमचा, वास छान खमंग आलेला आहे। जरा परतते। जरा छान परतू दे, मग हळद घालते त्याच्यात। हळद, चिमूटभर हळद, मिरची पूड आणि मीठ घालते। गॅस बंद करून टाकते आता मी। आमचूर मसाला, काला नमक, गरम मसाला आणि आमचूर पावडर मिक्स आहे। आणि हे आपण केलेलं मिश्रण ह्याच्यात घालून थोडंसं परतूया। हे जरासं तेलामध्ये परतून घेते मी। गॅस बंद केलेला आपण। हे बाजूला ठेवूया। हे
झालेलं आहे आपलं. गार करत ठेवूया. आता ही कढई तळायला घेते कचोरी. गॅस लावून घेऊया. मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण जरासं सोडा घालूया. म्हणजे बाजारात कशी तुम्हाला कचोरी मिळते तशी थोडीशी चिमूटभर सोडा घालायचा त्याच्यात. मॅजिक इन्ग्रेडियंट म्हणतात त्याला. चिमूटभर घालते बघ. चिमूटभर सोडा घातलेला आहे. आणि ह्याच्यात पण मी बेकिंग पावडर घातलेली आहे आणि थोडासा सोडा मैद्यामध्ये. आणि तुपाचं मोहन घातलेलं आहे, गरम नाही. आणि थोडा वेळ मळून ठेवला होता. आता मी तुम्हाला लाटून दाखवते. गॅस तापतोय आपला. तेल लावलं तरी चालेल ह्याला किंवा नाही लावलं तरी चालेल. असं करायचं आणि रोल करून घ्यायचा. दिसतंय ना तुम्हाला? रोल करायचा आणि हे कापायचं असं मध्ये. आणि मग हे जर असं दाबून, आणि ह्याच्यात सुद्धा मी ओवा घातलेला आहे थोडासा. हे असं हलक्या हाताने लाटायचं. तुम्हाला 2 लाटून दाखवते. आता आपण केलेलं सारण ह्याच्यात भरूया. हे सारण आहे ते ह्याच्यात भरते. तापलं हे, जरा गॅस बंद करते आणि ही कचोरी बंद करून घेते. दुसऱ्या ह्याच्यात सुद्धा आपण त्याचप्रमाणे हे सारण भरूया. असं बंद करून गोल घेतलेलं आहे. आता आपण हे कचोरी तळून घेऊया तेलात. तेल छान तापलेलं आहे आता, त्यामुळे फुगलेले. परत गॅस लावते.
अगदी मंद आचेवर तळून घ्यायचं हे, म्हणजे छान खुसखुशीत होते ती कचोरी. आणि पटकन होण्यासारखे आहे, फार वेळ सुद्धा लागत नाही ह्याला. आणि चाट मसाला, काला नमक ते बघूनच मग मीठ घालायला पाहिजे तुम्हाला, कारण काय ते खारट असतं दोन्ही पण, आमचूर पण. जरा होऊ दे अशी छान कचोरी तयार आहे. जरा ही बाजू होऊ दे छान. तुम्ही ह्याच्यावर चिंचेची चटणी आणि शेव घालून खाऊ शकता. किती छान कचोरी झाली आहे. गरमागरम सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा करून सुद्धा ठेवू शकता. अशी मस्त कचोरी, मटारची कचोरी झालेली. तुम्ही पण घरच्या घरी करू शकता अशी कचोरी, आणि लाईक मिळू शकता. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कीप ईटिंग अँड वॉचिंग माय व्हिडिओ. बाय. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.